फ्रोझन शोल्डरमध्ये नक्की काय होते? नमस्ते, मी डॉक्टर अर्चना नानकर, पेन फिजिशियन, प्रिसिजन पेन क्लिनिक, बाणेर, पुणे. तर आपल्या खांद्याभोवती एक कॅप्सूल असते, त्याला आपण आवरण असे म्हणूया. तर नॉर्मली हे आवरण सैल असते आणि त्यात एक व्यंगण असतं. त्याच्यामुळे आपली खांद्याची हालचाल सुरळीत होते. कधी कधी या आवरणाला सूज येते व त्याच्यामुळे ते अकडू लागते. ते अखडलं गेल्यामुळे आपल्या खांद्याची जी मुवमेंट असते ती मर्यादित होते. तसेच खांद्यामध्ये दुखणे जाणवायला लागते. हे दुखणे चमक किंवा ठणक असे जाणवते. तर त्याच्यामुळे हात वर घ्यायला किंवा हात पाठीमागे घ्यायला त्रास व्हायला लागतो. तसेच हे दुखणे जास्त करून रात्री जाणवते. तर त्याच्यामुळे झोप मोड व्हायला लागते. तसेच कपडे घालताना किंवा एखादी वस्तू उचलताना पण खांद्यात चमक येते. तर या अशा दुखण्याला आपण फ्रोझन शोल्डर असे म्हणतो. या आजारावर उपचार काय? तर बऱ्याचदा फिजिओथेरपी आणि सूज कमी करणाऱ्या मेडिसिनने हा आजार बरा होतो. पण कधी कधी त्यावर आधुनिक उपचार करावे लागतात, जसे की हायड्रोडायलेटेशन किंवा शोल्डर नर्व ब्लॉक. हायड्रोडायलेटेशन म्हणजे काय? तर ही एक नॉन सर्जिकल किंवा बिना शस्त्रक्रियेची प्रक्रिया आहे. ही लोकल अनेस्थेशिया आणि सोनोग्राफी गाइडेड केली जाते. तर यामध्ये आपल्या कॅप्सूलमध्ये किंवा आवरणामध्ये एक छोटेसे इंजेक्शन दिले जाते आणि हळूवारपणे जे आवरण अखडून गेलेले असते ते स्ट्रेच केले जाते. त्याच्यामुळे आपल्या खांद्याची हालचाल पुन्हा सुधारते, वेदना कमी व्हायला लागतात आणि खांद्याचा जो कडकपणा आहे किंवा स्टिफनेस आहे तो पण सुधारतो. तर तुम्ही समजा फ्रोझन शोल्डर या आजाराने त्रस्त असाल किंवा त्याच्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळा येत असेल तर नक्कीच प्रिसिजन पेन क्लिनिक येथे कन्सल्ट करा आणि योग्य उपचार करून वेदनामुक्त व्हा. थँक्यू.